नमस्कार मंडळी. बऱ्याचशा कलाकारांना बॉडी शेमिंगचा सामना करावा लागतो किंवा वजन वाढल्यामुळे ट्रोल सुद्धा केलं जातं. तर असाच काहीसा प्रकार आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बाबतीत घडला आहे. तर ती अभिनेत्री आहे श्रुती मराठे. तर अभिनेत्री श्रुती मराठेला अनेकदा तिच्या वजनावरून ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याच्यावर भाष्य केलं. तिच्या वाढत्या वजनावरनं तिला सोशल मीडियावर नेहमीच ट्रोल केलं जातंय. त्यामुळे तिला आलेल्या मानसिक तणावाबद्दल तिने मोकळेपणाने भाष्य केले. तर अनेक वर्ष लोक तिच्या वजनावर वेगळ्या प्रतिक्रिया देत होते. त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास झाला. त्यानंतर तिने याबद्दल स्वतः काही बदल घडवून आणले. तर या इंटरव्ह्यूमध्ये बोलताना ती म्हणाली, एक काळ असा होता की लोक म्हणायचे तू खूप जाड आहेस, त्यामुळे मी तणावात जायचे. पण आता जेव्हा लोक म्हणतात की ती बारीक झाली आहेस, तेव्हा मला खरंच मजा वाटते. कारण 15-20 वर्षे मी फक्त जाड आहे हेच ऐकलं होतं. ती पुढे असे म्हणाले, तुम्हाला आतून काय वाटतं? तुम्हाला काही समस्या आहे का? याचा विचार न करता लोक सरळ तुमच्या शरीरावर कमेंट्स करतात. याचा मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. मात्र आता मी या सगळ्या गोष्टींना हलक्यात घेते, असं म्हणत तिने आता ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. तसेच वजनावरून कधीही स्वतःला कधीही कमी लेखू नका. मग ते बारीक असो वा जाड असो, स्वतःवर प्रेम करा आणि आत्मविश्वास ठेवा, असा एक सल्लाही श्रुतीने दिला. दरम्यान श्रुती मराठेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने मराठीतच नव्हे तर दक्षिणात्य चित्रपटात सुद्धा तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. राधा ही बावरी या लोकप्रिय मालिकेतून ती प्रथम घराघरात पोहोचली. त्यानंतर भागो मोहन प्यारे, जागो मोहन प्यारे, एकापेक्षा एक अशा मालिकांमध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली. तर श्रुतीने काही मराठी मालिकांची निर्मिती देखील केली आहे. अभिनेत्री श्रुती मराठेचा अभिनय तुम्हाला आवडतो का हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.